काय सांगाल 1.5 वर्षापूर्वी अशी घटना घडली होती. पुन्हा एकदा बदलापूरमध्ये असा प्रकार समोर आलेला आहे. बदलापूर शहरामध्ये 1.5 वर्षापूर्वी हा जो प्रकार असाच सेम प्रकार घडला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा बदलापूर शहरामध्ये हाच त्या लहान एका मुलीवरती अत्याचार झालेल्याचा प्रसंग एका स्कूल बस म्हणण्यापेक्षा स्कूल व्हॅन जी होती त्या व्हॅनमध्ये हा प्रकार घडला. पोलीस प्रशासनाने जो गुन्हा दाखल करायचा होता तो गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु गट शिक्षण अधिकारी किंवा बदलापूर शहरामध्ये मागच्या वेळेला ते प्रकरण झाल्यानंतर शिक्षण विभागाने जी नियमावली लागू करून दिलेली होती त्याचं कुठेतरी उल्लंघन जे आहे ते बदलापूर शहरामध्ये होताना दिसत आहे. कारण ही जी शाळा आहे ही शाळा अनधिकृत आहे. ज्या व्हॅनमधून त्या मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे ज्या व्हॅनमध्ये तो अत्याचार झाला ती जी व्हॅन आहे ती प्रायव्हेट व्हॅन आहे. आरटीओचं कुठल्या प्रकारची येल्लो प्लेट जी आपण म्हणतो ती तिथं असणं गरजेचं होतं ते नाही. त्याचबरोबर त्या व्हॅनमध्ये म्हणजे ज्या मुली मागच्या वेळेला ज्या मुलीच्या बरोबर घटना घडली होती त्यावेळेला त्या मुलीने टॉयलेटला नेण्यासाठी एक महिला अधिकारी तिथे असणं गरजेचं होतं, कर्मचारी तिथे असणं गरजेचं होतं. परंतु सेम प्रकार ह्या व्हॅनमध्ये कुठल्याही प्रकारची महिला कर्मचारी नव्हती. त्याच्यामुळे हा प्रकार घडला आणि बदलापूर शहरामध्ये मला असं वाटायला लागलंय की गट शिक्षण अधिकारी असतील, शिक्षण विभाग आहे त्याचं उल्लंघन जे आहे ते होताना दिसतंय. कारण हे जे स्कूल आहे ते स्कूल अनधिकृत आहे असं आम्हाला समजलेलं आहे. तुमची काय मागणी यामध्ये? उद्या गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आम्ही जाणार आहोत. बदलापूर शहरातल्या अनधिकृत शाळांची यादी त्यांनी मागच्या वेळेला त्या मुलींच्या प्रकरणानंतर जाहीर केलेली होती. परंतु कुठल्याही प्रकारचं कडक कारवाई जी आहे ती त्या शाळांवरती होणं गरजेचं होतं ती झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रकार या अनधिकृत शाळेमध्ये झालेला आहे आणि अनधिकृतरित्या जर व्हॅन अशा जर रस्त्यावर चालत असतील तर आरटीओ विभाग काय करते अशी सुद्धा आमची मागणी असेल आणि लवकरात लवकर या दोन्ही ठिकाणी दोघांकडनंही गुन्हा दाखल व्हावा जो पोलिसांनी केलेला आहे त्याच प्रकारचा गुन्हा दाखल ह्या प्रकरणामध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे अशी आमची मागणी असेल.